दोन मित्र रविवारच्या सकाळी बाजाराला निघतात. एकाचं नाव असते चांगू आणि दुसऱ्याचं नाव असते नको सांगू. त्या दोन्ही मित्रांना वाटाने जाताना तहान लागते. तहान लागल्यानंतर एक विहीर भेटते आणि त्या विहिरीमध्ये एक जण खाली उतरतो. उतरणाऱ्याचं नाव असतंय चांगू. आणि अशी गोष्ट सांगताना आपल्याला लहानपणी बऱ्याच जणांनी विचारलंय की खाली जर चांगू उतरला तर विहिरीच्या वर कोण राहिला, तर त्याचं उत्तर असतंय नको सांगू. आणि त्याच्यानंतर मात्र त्या गोष्टीचा असा उत्तरार्थ होतो की सांगत नाही. आणि मित्रांनो, मराठा आरक्षणाच्या बाबतीत पण सध्या हीच परिस्थिती आहे. सध्या कुणी जरी विचारलं काय आहे हे मराठा आरक्षण, कुणी पण नको सांगू हीच भूमिका घेत आहे. नमस्कार, मी आहे जयराम शेळके आणि आपण पाहतात मराठी आवाज. जाणून घेऊयात आज याच मुद्द्यावर की मराठा आरक्षण का सांगत नाहीत, सद्य परिस्थिती आणि पूर्वार्ध आणि उत्तरार्ध, याच्यावर तोडगा काय, याच्याविषयीच आपल्याला आज चर्चा करायची. आंतरवली सराटी या ठिकाणी 17 दिवस उपोषण करणारे माननीय मनोज जरांगे पाटील यांनी आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा तेवत ठेवत आता सध्या मराठ्यांच्या घराघरात आणि मराठ्यांच्या मनामनात राज्य केले. आणि मुळात त्यांचा मुद्दाच या मराठा आरक्षणाच्या या चर्चेविषयी आपल्याला अनुकूलता दाखवतोय की यावर बोललं पाहिजे आणि गावखेड्यामधील मराठा बांधवांना ही परिस्थिती समजली पाहिजे. मराठा आरक्षण 2014ला म्हणजे आघाडीनं शेवटला जाता जाता एक 6 मारायचं आहे म्हणून त्यांनी एक तो प्रयत्न केला. पण 2014चं आरक्षण त्याची का पडली की ते पडलं. आणि ते आरक्षण पडलं त्याच्यानंतर 18-19ला जे आरक्षण पडलं SC-BCचं, त्या प्रवर्गातलं पण आरक्षण का पडलं गेलं तर हायकोर्टाने नोंद केली की तुमचा जो इम्पेरिकल डाटा आहे तोच पुरेसा नाही म्हणून ते आरक्षण उडलं. मग जर आपण 2019ला 18ला ही भूमिका घेतली की आपला डाटाच नाही, आपली माहिती नाही, आपली वंशावळ नाही, हे सगळ्यांच्या मनात तसंच राहिलं की आपल्याला आरक्षण भेटत नाही. पण मुळात आपल्याला आरक्षणाची गोष्ट ही मनोज जरांगे पाटील यांच्या आरक्षणाच्या आंदोलनादरम्यानच समजली. म्हणजे मीही स्वतः या अगोदर आरक्षणाची चळवळीचा घटक असतानाही मलाही ते माहीत नव्हतं. पण जेव्हापासून ही आरक्षणाची चळवळ सुरू झाली तेव्हापासून मात्र आरक्षणाचा खरा प्रश्न आणि आरक्षण कोण खातंय याच्यावर मात्र प्रकाश टाकण्यासाठी अनेक तरुण, अनेक वकील बांधव समोर येऊन ती सांगू लागले. मुळात अजून एक या आरक्षणाच्या चळवळीच्या दरम्यान अजून एक नेहमी वाक्य आपल्याला ऐकायला भेटतं की मराठा समाजाला त्या काळामध्ये आमचे लोक आणि आमचे नेते त्यावेळेस आरक्षण घ्या म्हणायचे, पण तुमचाच मराठा समाजातील तुमचाच नेता म्हणायचा आम्ही पाटलय, आम्हाला आरक्षणाची गरज नाही. अशी एक पण आवई सध्या उठवली जाते. या दोनही गोष्टी आपल्याला बघायच्या ठरल्या तर आपल्याला जावं लागेल भारतीय स्वातंत्र्याच्या दिवशी 1947 दिवशी काय झालं. 1947ला भारत स्वतंत्र झाला. 1949ला आपण घटना स्वीकारली, प्रजासत्ताक राज्य निर्माण झालं. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मसुदा समितीचे अध्यक्ष होते. त्यांनी SC आणि ST हा 2 प्रवर्ग निर्माण केले आणि या 2 प्रवर्गाअंतर्गत बऱ्याचशा जाती त्यांनी त्यामध्ये सहभागी करून घेतल्या आणि त्या सर्व जातींना 20% आरक्षण दिलं. खरं तर त्या जाती बॅकवर्डच होत्या आणि मागास होत्या, त्याच्यामुळे त्यांना SC आणि ST सोशल बॅकवर्ड आणि असे 2 प्रवर्ग निर्माण करून त्यांना आरक्षण देण्याची गरज होती, जे बाबासाहेबांनी योग्य पद्धतीने केलं. मग SC आणि STला पूर्ण भारतामध्ये 20% आरक्षण मिळालं. कधीपर्यंत? 1990 पर्यंत. आणि सुप्रीम कोर्टाने पण तोपर्यंत निर्णय दिला नव्हता की आरक्षणाची मर्यादा किती पाहिजे होती. पण 1989ला मंडल आयोग स्थापन झाला आणि मंडल आयोगानं सर्व भारतभरामध्ये निरीक्षण नोंदवून त्यांनी ऑदर बॅकवर्ड क्लास असा एक स्वतंत्र प्रवर्ग निर्माण केला. आणि ज्या अंतर्गत त्यांनी एक नोंद केली की या ऑदर बॅकवर्ड क्लास म्हणजे इतर मागास प्रवर्ग असा एक स्वतंत्र जो बाबासाहेबांनी SC आणि ST हे 2 निर्माण केले होते त्याच्या व्यतिरिक्त एक प्रवर्ग निर्माण करून या OBC प्रवर्गामध्ये अनेक जातींचा समावेश केला. मग मंडल आयोगाने, मी तुम्हाला नेमकी किती जाती सहभागी झाल्या हे नाही सांगू शकत, पण तुम्ही तो अभ्यास करायला पाहिजे, सर्वांनी अभ्यास करायला पाहिजे. त्यांनी 1990ला काही जातींना समावेश करून त्या OBC प्रवर्गात निर्माण केल्या आणि त्यांनी एक मत नोंदवलं किंवा नियम केला की अदर बॅकवर्ड क्लासमध्ये एकूण लोकसंख्येच्या म्हणजे OBC अदर बॅकवर्ड क्लास ही कोणत्या एका जातीची मक्तेदारी नाही किंवा जातीचं नाव नाही, हा प्रवर्ग आहे हे अगोदर समजून घेतलं पाहिजे. या प्रवर्गात समाविष्ट असणाऱ्या एकूण जातीच्या लोकसंख्येपैकी 50% आरक्षण या OBC प्रवर्गाला भेटलं पाहिजे असा त्यांनी नियम केला. आणि त्याच्यानंतर इंदिरा साहनी नावाच्या आयोगानं अजून एक मत नोंदवलं
की या अदर बॅकवर्ड क्लासेस मधील जाती ज्या पुढारल्या किंवा ज्या प्रगत झाल्या त्यांचं 10 वर्षांनी सर्वेक्षण होऊन ज्या प्रगत झाल्या त्या बाहेर आणि ज्या अजून कोणत्या राहिलेल्या असतील त्यांना त्या ओबीसी मध्ये समाविष्ट करायचं असा नियम केला. पण मित्रांनो 1994-95 पासून अशी कोणते सर्वेक्षण पण नाही झालं आणि असं काहीही झालं नाही. परत 1990ला 16% आरक्षण दिलं, म्हणजे बाबासाहेबांनी दिलेलं 20% आणि ते 16 म्हणजे एकूण मिळून झालं तुमचं 36%. मग तुम्हाला सुप्रीम कोर्टाची अट आहे 50%ची अट आहे आणि मंडल आयोग काय सांगतंय की ओबीसीच्या एकूण जातीच्या पैकी 50% तुम्हाला आरक्षण दिलं पाहिजे. अशा दोन भूमिका असताना पण 1993ला मात्र एक घटना झाली आणि त्या घटनेमध्ये 130 जातीचा समावेश त्यांनी एका रात्रीमध्ये 130 जातीचा समावेश ओबीसी प्रवर्गामध्ये करून त्या 130 जातीला पुन्हा वाढीव आरक्षण देऊन जे 36% होतं ते 52% पर्यंत पोहोचवलं. म्हणजे मुळात ओबीसीची जर जनगणना केली किंवा ओबीसीची जनगणना आपण जर बघितली मागच्या काही काळामध्ये त्या ओबीसीची जातीची लोकसंख्या एकूण 34%. जर मंडल आयोगाच्या नियमाने जर बघितलं तर ओबीसी जर 34% असेल तर त्यांना आरक्षण भेटायला पाहिजे 17%. मग 17 आणि बाबासाहेबांनी दिलेलं 20% असं मिळून 37%चं आरक्षण होते. उरलेलं मात्र हे 15% आरक्षण कुणाच्या वाट्याचे किंवा हे का दिलं हे पण आपल्याला समजायला मार्ग नाही. म्हणजे ओबीसी प्रवर्ग आहे 34% आणि त्यांना आरक्षण भेटतंय 32%. तुम्ही लक्षात घ्या, एकूण आरक्षणाच्या 50% म्हणल्यावर फक्त त्यांना 17च भेटलं पाहिजे, पण आज त्यांना 32% म्हणजे एकूण लोकसंख्येच्या 98% आरक्षण भेटलंय, जे की संविधानाच्या आणि सगळ्या नियमाच्या विरोधात आहे. आणि हाच मुद्दा आपल्या मराठा बांधवांना समजण्यासाठी आतापर्यंत अशी कोणती चळवळ झाली नाही, पण या चळवळीमधून तो मुद्दा आपल्याला स्पष्टपणे जाणवतोय. आपण याच मुद्द्यावर सरकारला घेराव घालू शकतो, प्रत्येक पक्षाला घेराव घालू शकतो. प्रत्येक पक्ष आज उघडपणे सांगत नाही या सगळ्या गोष्टी या सर्व पक्षाच्या नेत्यांना माहिती आहेत, पण हे जाणीवपूर्वक आपल्याला ओबीसीची ही फुगीर आरक्षणाची गोष्टच सांगत नाही. का? कारण त्यांना ओबीसीच्या मतांची टक्केवारी घ्यायची. प्रत्येक पक्ष त्याच्यामध्ये मागेच लागलाय. आताच तुम्ही आरक्षण ज्यावेळेस आपलं मनोज जरांगे पाटलांचं आरक्षण ज्यावेळेस सुटलं त्यावेळेस वर्षा बंगल्यावर सर्व पक्षीय नेत्यांची बैठक झाली. विरोधी पक्ष, सत्ताधारी पक्ष यांनी एकमुखाने ठरवलंय की मराठ्यांना आरक्षण द्यायचंच असेल तर ते ओबीसीला धक्का न लावता द्यायचंय. म्हणजे पुन्हा तेच आलं, म्हणजे 50%च्या कॅपच्या वेगळं आपल्याला आरक्षणाची गरजच नाही, कारण ते टिकणार नाही, ते संविधानाच्या विरोधात आहे. मग तुम्ही आम्हाला कोणतं आरक्षण द्यायला लागले? ते फुगीर आरक्षण तुम्ही सांगायला तयार नाहीत की हे फुगीर आरक्षण चुकीचं आहे. आणि हे त्यांना पण सांगा ना, तुम्ही समजून सांगा. आतापर्यंत लाभ घेतले ठीक आहे, पण तुम्ही पण नियम बाह्य आरक्षण घेऊन ते लाभ घेतलेले हे सांगायला आज कोणतंही सरकार किंवा कोणताही विरोधी पक्ष नेता तयार नाही, कारण त्यांना मताचं लांगुल चालन करायचंय. आणि मराठा नेते मात्र आतापर्यंत काय करत होते तर मराठा नेते स्वतःची पोतळी भरत होते, पण मनोज जरांगे पाटलांच्या रूपानं आपल्याला आज एक निस्वार्थ चेहरा आणि एक खमका नेतृत्व आणि मराठवाड्याचं एक ग्रामीण भागातलं नेतृत्व भेटले. आणि त्याच्या योगानेच ही जी अभ्यासू मंडळी ही बाहेर येऊन सांगायला लागलेली. ही मंडळी का बाहेर येत नव्हती आतापर्यंत? कारण आतापर्यंत आपल्याच समाजातील काही लोकांनी ही मोर्चे, ही आरक्षण चळवळ स्वतःच्या पाकिटापुरतीच मर्यादित ठेवली होती. त्याच्यामुळे हुशार लोक आतापर्यंत बाहेर पडून बोलत नव्हते, आपल्या बाजूची भूमिका पण मांडत नव्हते, कारण ही कोतडी भरणारी लोक आहेत, ही निबर कातडीची लोक आहेत, यांना काही आपल्या अभ्यासाचं घेणं देणं नाही हेच समजत होतं. पण आज मनोज जरांगे पाटील हे प्रत्येक हुशार मराठ्यांचं ऐकतात, स्वतः ते वागतात आणि तेच अभ्यास करून त्याच्यावर मत मांडतात. एवढी मोठी चळवळ चालू असताना आता सध्या मात्र निवडणुकीचा बिगुल आणण्याचा कार्यक्रम ठेवला. मग प्रत्येक गावात निवडणूक असली की काय होणार आहे, संपूर्ण मराठ्याचं गाव जरी असलं तर त्यामध्ये काहीतरी मतभेद होतील अशी त्यांची एक रणनीती असू शकते निवडणूक आयोगाची किंवा कुणाची पण आपण मात्र उठणार नाही, मातणार नाही, घेतला वसा टाकणार नाही या भूमिकेने जायचंय आणि प्रत्येक गोष्टीची शहानिशा करायची. 14 तारखेला होणाऱ्या आंतरवली सराटी या गावात मोठी सभा होणार आहे, त्या सभेला पण आपण सर्व माता भगिनींना त्यांना घेऊन जायचंय. तिथं पण काळजी घ्यायची, कुणी एखादा समाजकंटक येतोय का, काही वेगळं बोलतोय का. आणि हे सगळं होत असताना आपण मात्र आपल्या शिस्त आणि आपली संयमाची भूमिका घेऊन आपण हा सगळा अभ्यासपूर्ण गोष्टीचा सगळा आढावा आपल्या समाज बांधवांपर्यंत पोहोचवायचा आहे. यामध्ये आपण सगळे समान आहोत. स्वतः जरांगे पाटील तुम्ही बघत असाल की स्वतः ते खाली बसतात, वरती स्टेजवर बसले तरी बी खुर्चीवर बसत नाहीत, इतकं साधं राहणं आहे त्यांचं. आणि आजपर्यंत आपल्याला न लाभलेलं मराठा आरक्षणाला नेतृत्व जे की अण्णासाहेब पाटील असतील, अण्णासाहेब जवळे पाटील असतील, याच्यानंतर मात्र हे उदयास आलेलं नेतृत्व आहे. या नेतृत्वाला शिरोधार्य मानून आपण या 14 तारखेचं जे आंतरवली सराटी मधील सभा आहे ती यशस्वी करायची. त्याचबरोबर फक्त सभेला एकत्रित येण्यापेक्षा
आणि सभेला एकत्र यायचंच, पण सभेला एकत्रित येऊन आपण या सगळ्या गोष्टींची जी मला माहिती नाही ती तुम्हाला पण माहिती असू शकते. तुम्ही पण तुमच्या हातात मोबाईल आहे, तुम्ही पण असेच अभ्यासपूर्ण व्हिडिओ बनवा. कारण आपल्याला पत्रकार अशी माहिती सांगू शकत नाही. त्यांना त्यांची पोतडी भरायची असतील, पण आपण मराठा म्हणून आणि मराठा पत्रकार म्हणून सर्व मराठा बांधव जे की पत्रकार असतील त्यांना आवाहन करतो की त्यांनी ही सत्य माहिती स्वतः अभ्यासा. आपल्या समाजाला एक पण चुकीची गोष्ट जाऊन नाही द्यायची. समाजाला या योग्य चाललेल्या चळवळीला आपल्याला जर अजूनही ठामपणे उभा करायचा असेल तर आपल्याला अभ्यासाशिवाय पर्याय नाही. आणि आपल्याला येत्या सर्व सभा घेणाऱ्या सर्व आयोजकांना आपण शुभेच्छा द्यायच्यात आणि व्यवस्थित शिस्तबद्ध पद्धतीनं या आंदोलनात सहभागी व्हायचे. मित्रांनो, माझ्या या माहितीबद्दल काही तुमची सूचना असेल, काही तक्रार असतील तर कमेंटमध्ये अवश्य कळवा. कारण तुमचाच हा भाऊ आहे, थोडाफार अभ्यास आहे, पण मला पूर्ण अभ्यास आहे असं मी मानणार नाही. माझ्यापेक्षा जर कोणाला अभ्यास असेल तर त्यांनी नक्कीच ही सुधारणा करावी आणि मराठा आरक्षणाच्या चळवळीला खोडा न घालता ती पुढे कशी जाईल, विस्तव न घालता ती पुढे कशी जाईल हे बघावं आणि मनोज जरांगे पाटील यांच्या या यशस्वी नेतृत्वाला साथ द्यावी. एक मराठा लाख मराठा. नमस्कार.